ही श्रद्धा भक्तीशिवाय घडूच शकत नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा असा आहे त्याला त्या 15व्या अध्यायात, विरक्ती वाचून ज्ञानाशी टगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आता उलट फिरू आपण. मुंगी किती फिरू द्या, मुंगी 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 सारखी फिरती जाती पुढं. आता ऐका, मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पाहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही. भक्ती किती करा श्रद्धेशिवाय होऊ शकत नाही. झालं पाहिजे. म्हणजे मुंगीनं फिरलं तरी ती मेरू पर्वत ओलांडणार नाही. आता उलट फिरा, उलट फिरा. जागेवर आले ना तर करंट लागला ना तुम्हाला. आता उलट ऐका, दगड किती पाऊस पडू द्या नीट ऐका, लाटणं मोडल मोडल लाटणं 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 मोडल पण वाकणार नाही. लाटणं लाटणं मोडल वाकणार नाही. दगड शेवाळाल पण पाझरणार नाही. दगडाला शेवाळ येईल पण पाझरणार नाही. लाटणं मोडल वाकणार नाही. कीर्तनकार मरतील पण जनता सुधारणार. आता उलट फिरू, तिथल्या तिथं फिरायचं, श्रद्धा पुरी करायची. आता लाटणं मोडल वाकणार नाही, दगड शेवाळाल पाझरणार नाही. आता उलट फिरा. खडकावर किती पाऊस पडला ते गावाच्या फायद्याचा नाही. खडकावर किती पाऊस पडला ते गावाच्या फायद्याचा नाही. आणि जमीन किती भारी असली तर भाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. म्हणजे भाजून पेरलेलं बी कधी उतरणार नाही. दगड कधी शेवळणार, दगड कधी पाझरणार नाही. खडकावर पडलेला पाऊस गावाच्या फायद्याचा नाही. जसं भक्ती नसणारं शरीर समाजाच्या फायद्याचं नाही. काय म्हणतो. आता उलट फिरा, तिथंच फिरवतो डायरेक्ट. शेळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध पित नाही. काशीत राहणारा घोशीड कधी दूध पित नाही. गळ्याचा लोंबलेला सड कधी दूध देत नाही. आणि काशीतलं घोशीड कधी दूध पित नाही. काशीतलं घोशीड कधी दूध पित नाही. गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही. तसं भक्ती नसणारं जगणं जीवनात शोभा देत नाही. स्वयंपाक अतिशय सुंदर आहे, सुगरण अतिशय देखणी आहे, खाणारे अतिशय तज्ञ आहेत. पण त्या जेवणात 51 पदार्थ जेवायला आहेत, फक्त एकातही मीठ नाही. त्या 51 पदार्थाच्या चवीची किंमत तर त्यात काय पाहिजे. बस संपत्ती किती जरी असली तरी भक्ती पाहिजे. आता उलट ऐका, भक्ती किती असू द्या श्रद्धा पाहिजे. एक मुद्द्यावर चाललं बरं का आपण. आता महिला गॅस पेटवलाय, तांदूळ घेतले 1.5 पोतं, गॅस पेटवला आणि फक्त स्वयंपाक नाही करा भात, पाणी नाही करा भात. म्हणजे भात करायला 3 गोष्टी नक्की पाहिजे. पाणी पाहिजे, धान्य पाहिजे आणि अग्नी पाहिजे. मान्य आहे का. स्वयंपाक करायला 3 गोष्टी पाहिजे ना, पाणी पाहिजे, धान्य पाहिजे, अग्नी पाहिजे. सुख मिळवायला श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे आणि अंतःकरणात प्रेम पाहिजे. रिकाम्या जागा भरा याला उत्तर दिलेलं नाही. रिकाम्या जागा भरा याला उत्तर दिलेलं नाही, पण पर्याय निवडा याला उत्तर पटापट बोला. पर्याय निवडा या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. पर्याय आहेत 4 पैकी बरोबर किती आहे. 1. तो सुपरवायझरनं निवडायचा नाही, पेपर काढणाऱ्यानं निवडायचा नाही. तो
विद्यार्थ्यांना पर्याय आहे 4, बरोबर आहे 1, निवडायचं आहे कुणी? विद्यार्थ्यांना. तुमच्या जीवनात 4 भाग आहेत. ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे. देवानं मार्ग दिले 4, निवडायचा 1, यश येणार. फायनल. पण जोड्या लावामध्ये तसं नाहीये. इकडची यालाय, इकडची यालाय, इकडची अला ब आहे, बला अय. जोड्यांची उत्तरं सुद्धा पेपर मध्येच आहे. फक्त काय वापरायचे? बुद्धी. मग अंतकरणातच श्रद्धा आहे आणि अंतकरणातच भक्ती आहे. फक्त भजन नावाची बुद्धी वापरायची बस. आले पुढे. आता इथपर्यंत झाले, फायनल झालं. म्हणजे आता पुढे राहणं साखळी लावा. काय तयार झाली? श्रद्धा. श्रद्धेमुळे काय तयार झाली? भक्ती. आता भक्तीचा प्रॉब्लेम असा आहे, कीर्तन करणं, पखवाद वाजवणं, टाळ वाजवणं, मोकार ठिकाणी गण लावणं, बायका पोरं सोडून बोंबलं फिरणं, 1.5 तास देव सोडणं, ही काय भक्ती आहे का? 9,000चा बोकड कापला देवाला, 9,000चा बोकड आणि देवाला वाहिला नख्या 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 का वाहिल्या? त्या शिजत नाहीत. त्या जर शिजल्या असत्या तर देव वासावत राहिला असता. वास. मग आता द्या उत्तर मला. 9,000चा बोकड तुम्ही देवाला कापला, तुमची भक्ती झाली, श्रद्धा झाली का मजा झाली? बस. काय झाली? मजा. देवाला काय मिळाले? खुर. देवाला काय मिळाले? खुर. महिला मंडळ टोकरीभर पैसे काढले, टोकरीभर पैसे टोकरीभर. कोणत्या स्त्रीनं देवाच्या नैवेद्यावर अख्खं पैसा ठेवलंय? नाही. देवाला शुगर आहे का? इतकं बस. मुंगीच्या तोंडात गुतलं. मुंगीचं ऍडमिशन ऑपरेशन करावं लागलं. म्हणजे तुमची देवावर श्रद्धा आहे पण भक्ती नाही. मान्य भक्ती पाहिजे. जसं आम्ही लहान असताना एक झाला असायचं शाळेत, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर गिव्हन बिलो. म्हणजे उत्तरा वाचा आणि उत्तरे द्या. आता त्या प्रश्नाची उत्तरं कुठे आहेत? उत्तर येते. आपण काय करायचं? समजून घ्यायचा आणि वाचायचा. तेव्हा आपल्याला काही कळत नव्हतं. आपण फक्त एवढं राहायचं, राम लिहू. आपण उत्तरात राम सापडायचा, उत्तरातला राम उचवायचा, पेपरात आणून समजून आणायचा का तसाच समजून आणायचा. आपण कसं आणायचं? मोगाम. आता आपल्याला काय होणं गरजेचं आहे? समज होणं गरजेचं. नाही तरी गेला जन्म, पडून घुसलोय. पहिली तर झाली श्रद्धा. बस. आता फिट बसलं. श्रद्धेमुळे काय तयार झाली? भक्ती. भक्तीमुळे तयार काय झालं? अंतकरणात प्रेम. पण ती भक्ती कशी करा? समाजाची, राजकारणातून भक्ती करणं म्हणजे फडणवीस साहेबांची सुद्धा एक भक्तीच आहे आणि त्यामध्ये राजेंद्र पाटलांची श्रद्धा. दोन्ही गोष्टी आल्या. त्यांची त्यांच्यावर श्रद्धा आहे आणि ते करत असलं ती मग ते नुसतं माळ घालायची, टपुऱ्या म्हणायची, झोपताना रुतती. भक्ती नाही. माळ घालणं भक्ती नाही. गरीबाची सेवा करणं भक्ती. आणि कधी ध्यानात ठेवा बसणाऱ्या माणसांना, श्रीमंताची सेवा केल्याने यथा कदाचित मिळणार नाही, पण यथा कदाचित
तात्पुरतं समाधान मिळेल, पण गरीबाची सेवा केल्यानं कायमचं सुख मिळेल. काय मत आहे तुमचं काय मत आहे? बोला जा. श्रीमंताचा सत्कार केला तुम्ही, अति मोठ्या माणसाचा सत्कार केला तर तुम्हाला तात्पुरतं थोडं बरं वाटेल, पण भांडे घासणाऱ्या बाईचा मुलगा 3 दिवस उपाशी आहे, त्याला तुम्ही अर्धी पोळी दिली तर त्याच्या गालावरचा हसू देव भेटल्यासारखं. यावर काय मत आहे तुमचं? कारण सर्व्हिस टू मॅन, एक वाक्य समजा, पैसा 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 पैसा. बरेच लोक म्हणतात पैसा देव नाही, नाहीच आहे ना, पण अंडरलाईन करून ठेवा, वाक्य लिहून ठेवा एज्युकेटेड मंडळी. मनी इज नॉट गॉड, मनी इज नॉट गॉड. अंडरलाईन दिस सेंटेन्स. मनी इज नॉट गॉड बट नॉट लेस दॅन गॉड. पैसा देव नाहीये, पैसा देव नाहीये. तुमचं डोकं काम करते का? तुम्ही सगळे कशासाठी तर फडत्या पैसा नाही. आम्ही का होईना का बोंबला देतो पैशासाठी. आज जगातली सगळी माणसं काय करतात? केवळ काय कमवायचं आहे? बोला ना. तुम्ही गवंड्याच्या हाताखाली कामाला जाता कारण पैसा. तुम्ही एखाद्याची तोंड भरून स्तुती करता कारण पैसा. काय कमायचे तुम्हाला? पैसा. मुलगी देताना तुम्ही पहिला मुलगा काय करतो हे विचारता, म्हणजे तुम्हाला काय कमावलं पाहिजे? पैसा. पण वाक्य लिहून ठेवा, पैसा देव नाही, पैसा देव नाही. तुमच्या अजून घुसलच पुढे काय म्हणायचं मला? पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी नाही. कारण देव मिळवायला सुद्धा तुम्हाला काय लागेल? फुकट देईन, फुकट मिळेल? हे हे फुकट मिळेल का? नाही. हे नाही, हे नाही. पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी नाही. आता उलटे फिरा, पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी नाही, पण शरीर पैशासाठी नाही, शरीर देव मिळवायला. हे वाक्य ध्यानात ठेवा. शरीर पैशासाठी नाही पण शरीर देव मिळवायला. आणि तुम्ही सगळ्यांनी पैसाच कमावलाय, जीवन काय कमावलंय? काय कमावलंय? यातले 25% माझ्यापुढे बसलेली माणसं आहेत आता इथं कीर्तनात. यातले 20 लोक जन्माला त्या आईशी बोलत नाहीत. आज आत्ता इथं माझ्यापुढे बसले आहेत आत्ता. आहे का नाही? बोला. आहेत ना? 10 जणी आहेत अशा, सासऱ्याशी बोलत नाही अशा, आता इथं मंडपात आहेत ना? आहेत. मग मला सांगा, आईशी न बोलणं, सासऱ्याशी न बोलणं, मग मला तुम्हाला जीवन काय कळणं? प्रश्नचिन्ह. निवांत उत्तर द्या. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती, नव्हती? 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 डॉक्टर महिन्यानं ठेवणारी लोक होती, नव्हती? नव्हती? तरी ती गेली. तरी ती मागच्या 2 महिन्यात पटापटा बोला गेले. आज राजेंद्र पाटलांचा आभार माना का त्यांनी आपल्यासाठी कीर्तन ठेवलं, आणि आपण देवाचे आभार माना का दुसऱ्या लाटेतून वाचलो. आज सगळे जण एक आभार माना की आपण दुसऱ्या लाटेतून वाचलोय. आता सगळ्यांनी आज गुरुपौर्णिमेला देवाकडे एवढंच मागा, देवा फक्त 3रीतून वाचू दे, भजन करी. इथं हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती, नव्हती? बोला. होती. डॉक्टर महिन्याने ठेवणारी लोक होती. एक वाक्य सांगा. डॉक्टरला काट्यात घालून त्याच्या वजना इतके पैसे देणारी लोक होती, नव्हती? नव्हती? टप्पा टप्पा गेली. आणि मग लोकांनी आयडिया काढायचा, काही भरायचं. अंडे खाल्यावर कोरोना होत नाही. कान फाटीत रे बावळत नाही. अंड्याचा आणि कोरोनाचा काय सबंध? बावळटांनी लगेच वांगे बंद केले, अंडे सुरू केले. तुमचं काय घेऊन बसले? मालकऱ्यांना कोरोना झाला, त्यांनीच अंडे सुरू केले. माल टाकली काढून. आणि ज्या ज्या मालकऱ्यांनी माळा काढल्यात ते 3ऱ्या लाटेत नसणार. काही माणसं चालू गेली, नाही गेली? काही माणसं चालू गेली नाही? काही माणसं औषध पिऊन गेली नाही? आणि काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय. मरणच 103 नुसता पडलाय खाटाव, खात नाही पेत नाही, ना आलाय गावला त्याच्या, नुसता पाहतो पाहुण्या. चहा
दूध, थोडी दारू. मग आता एक उत्तर सांगायचंय मला. संपत्ती मृत्यू समयाला कामा येत नाही, मित्र मृत्यू समयाला कामा येत नाही, पाहुणे रावळे मृत्यू समयाला कामा येत नाही, पण तुम्ही आयुष्यात केलेलं भजन कधी वाया जात नाही. पटलं तुम्हाला? मित्र आले, गडी पॉझिटिव्ह निघला, पप्प्याच्या आईला कळलं, पप्प्याचा बाप पॉझिटिव्ह निघला, पप्प्याचा बाप. पप्प्याची आई 8 दिवस काशीला निघून गेली आणि तिकडून आल्यावर गंगा पूजन घालाय बसली. गंगा घराबच गेला तर पूजन कसं घालते? आता ऐका, म्हणजे पत्नी सुद्धा कामा येत नाही, जन्मदाता मुलगा सुद्धा प्रेतावर पाणी फेकीत नाही. आता ऐका, पैसा कामा येत नाही, मित्र कामा येत नाही, पाहुणे रावळे कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. बोला काय म्हणत? हे तुम्हाला मान्य आहे का? बोला. एकदा तुम्ही गरीबाला उपकार केले, वाया जातील नाही. एक भांडी घासणाऱ्या बाईचं लुगडं फाटलं म्हणून आपल्या कपाटातलं लुगडं तिला दिलं, तिच्या गालावरचं हसू तुम्हाला कधी धोका देईल नाही. एक गरीबाच्या मुलीची 12वीला परीक्षा झाली, ती पास झाली आणि तिचा नंबर लागला हो, आता तिला इंटरव्ह्यूला जायला साडी नाही, आपल्या कपाटातली एक साडी देऊन टाकली, तिच्या गालावरचं हसू तुम्हाला देवच मिळवत्या. एका मुलानं तब्येत कमावली, मस्तपैकी व्यायाम केला, मिलिटरी सिलेक्ट झाला, बिचाऱ्याला कॉल आला, जायची वेळ आली, पण बिचाऱ्याकडे पैसे नाही, आपल्या खिशात 100ची नोट होती, टपकन आपण त्याला काढून दिली, तो कधीच आपले उपकारी सांगणार नाही. चांगलं वागणं कधी वाया जात नाही. यावर तुमचं मत काय? श्रीमंतांना का मदत करू? त्यांना उतारला काय करतात? चहा खातोच का? चहा, शुगर, डायबिटीज, वांग, बोलण्यात म्हणून खातो. श्रीमंताला देऊन काय करतात? गरज कोणाला आहे? गरीबाला. आणि गरीबाची सेवा करण्यातच देव आहे. यावर तुमचं मत काय? पण आपण काय करतो महाराज? आपल्याला आवडते प्रसिद्धी. तुम्हाला मला काय आवडते? प्रसिद्धी. प्रसिद्धी आवडल्यामुळं आता तुम्ही मी सध्या टेन्शन मध्ये, आज मानसिक तणाव आहे प्रत्येक माणसाला, आणि तणावाला औषध आहे कीर्तन. तुमचं काय बात आहे? माझ्या समोर बसून तुम्ही आता जेवढे वेळ बसले ना, तुमच्या वर्षभरातला लोड गेलाय. काय म्हणते तुमचं? प्रसन्न झाले का नाही? तुम्ही प्रसन्न झाले का नाही? का? तणाव आहे. आणि तणाव येण्याची कारण सांगू एका मिनिटात. तणाव येण्याची कारण सांगू एका मिनिटात. तुमच्या माझ्यावर तणाव येण्याचं कारण, याचं कारण सांगतो. तुमच्या माझ्या घरात फ्रीज आहे, तुमच्या माझ्या घरात कूलर आहे, तुमच्या माझ्या घरात टीव्ही आहे, कपाटात दागिने, पैसे आहेत, पण तुमच्या माझ्या जीवनात समाधान नाही. यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे मुलगा नोकरीला आहे, सुनबाई नोकरीला आहे, पैसा भरपूर आहे, पण सगळं आहे, पण समाधान नाही. का नाही? त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. तुम्ही मी भजनापासून दूर गेलोय म्हणून भजन समाधान. यावर काय मत आहे तुमचं? हसत जगा, हसत जगा. राहायची गॅरंटी नाही, गॅरंटी नाही. मी कीर्तन संपल्यावर घरी जाईलच याची नाही. काय माया मुळा उठले माणसं. गॅरंटी नाही ना, मग आजपासून वाईट वागायचंच नाही. गॅरंटीच गॅरंटी नाही. त्या उत्तर आता बसलेली सगळी माणसं. तुम्ही अंत्यविधीला गेले, सगळेजण जातात, काय काय नेतं प्रेत बरोबर गेले होऊन. पावशेर सुतळी, पावसाळ्यात सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडकं, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काळीची पिठी, 2 अगरबत्त्या आणि 1 मडकं. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे. जीएसटी धरून 240. एवढं नेतो ना सगळं? एवढं नेतो ना? का काही राहिलं माझ्याकडून? एवढं नेतो ना? हे सगळ्यांना माहिती आहे बसणार ना? माहिती आहे ना? माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे तुम्हाला? मग तुम्हाला जर एवढं सगळं आता लबाड राहायचं नाही बरं, आता याच्यात उत्तर सांगायचं आपल्याला. प्रत्येक प्रेत एवढंच बरोबर नेता येईल, हे मान्य आहे ना? मग माणूस मरताना बरोबर नेतो काय? काहीच नाही. चूक. माणूस मरताना 2 गोष्टी नेतो. प्रत्येक माणूस मरताना 2 गोष्टी नेतो. त्याने केलेलं कर्म आणि त्याने असलेलं ज्ञान. तो जर एमए असेल तर त्याचा पोऱ्या माझी एमए होऊ शकत नाही. म्हणजे काय बरोबर नेलं? ज्ञान. आणि काय बरोबर नेलंय? कर्म. आणि तो तरलाय कशावर? कर्म. मग एवढं ज्ञान जर बसणाऱ्यांना आहे तर भ्रष्टाचार करून संपत्ती का कमवायची? हो का कमवायची?
आपल्याला संघ 1 रुपये न्यायचाय, संघ 1 रुपये न्यायचाय, 235 रुपये संघ न्यायचे सगळे. मग 80,000 पगार असताना वर 5 आणि 10 घेतो कशाला? 80,000 पगार आहे ना हलकटा तुला. 4 रविवार घरी गेन तू, 2 रविवार तर सासरवाडीला तू, तरी याचे 20 खाय त्याचे 30 खाय. आणि रिटायर झाला का चालला औरंगाबाद मध्ये गार्डन मध्ये हिंडायला. कशाला पाप करायचं? पाया पडून सांगतो, कोरोनाने तुम्हाला हे शिकवलंय का जीवन क्षणिक आहे, पापाचं कमवू नका. काय मत आहे तुमचं? आणि बरं तुम्ही कमावली कोणत्यासाठी कमावली? पोरांसाठी. कोणत्या सुईचं आहे? कोणत्या सुईचं आहे? आपल्या पोराला जर मिळणार, आपण आपल्या पोराला जर आपण म्हणलं ना मी इंजिनियर केलं तुला, अरे मी पैसे बनले, तो म्हणतो पप्पा हे उपकार नाहीत, हे तुमचं कर्तव्य आणि तुम्ही केलं तर काय उपकार केला नाही असं म्हणायचंच होतं. तुम्हाला जन्माला का घातलं? तुमचा ऊत तुम्ही जिरून घ्या. हे कुणाचं उत्तर आहे? पोराचं. जागे आहे तू. वैशाख महिन्यात चाललेली सुनबाई ज्येष्ठात म्हणते, मी आले तेव्हा या घरात काही नव्हतं, मी आले भरभराटी झाली. तू आली तेव्हा काही नव्हतं, काही नव्हतं, काही नव्हतं. निवांत विचार करा, काही नव्हतं, काही नव्हतं, काही नव्हतं. पण तू ज्याच्या संग आली तो होता ना, का तोय तो तिकूनच आणला पिकअप मध्ये घालून. चला इकडून. आम्ही चहा प्यायला जर गेलो नाही एखाद्याच्या घरी, लोक आम्हाला बोलूनच देते नाही. महाराज त्या बाबळीपासून या बाबळी बोलतो, आपल्या बापाचं काही नाही. आता आपण चहा प्यायसाठी गुतेल राहतो नाही, मग काय म्हणा ते बशी फिकून आणाय बसले नाही. आपल्या बापाचं काही सगळं. मग आपल्या पुढे प्रश्न पडतो. मग मी त्याला म्हणलो ना सुद्धा त्या बापाचं काही, पण तू तर आहे ना, का तू म्हण मी सासऱ्याचा आहे. हो सावध राहा, हे ज्ञान नाहीये, अज्ञान आहे. आणि आज 99% लोक कशात आहेत? अज्ञानात आहे. अजून कोणता श्रीमंत बांगल्यावर जायला नाही, पण मरताना 2 गोष्टी येतात, 1 कर्म आणि 2 त्याने कमवलेलं ज्ञान. मग ते ज्ञान कमवा, हीच खरी सेवा. संघ येत नाही काही, पण कर्म बरोबर येतं ना. मग कर्म चांगलं करायला काय झालं? आणि हे चांगलं कर्म करायला काय लागतं? इथं आपण होतो. पहिली लागते श्रद्धा, दुसरी लागते भक्ती, आणि तिसरं काय लागतं? उत्तर सुरू. आता तुम्हाला मला सगळ्यांना काय झालाय? अहंकार. तू नोकरीला असण्याचा तुला काय अहंकार, तुला भारी मोटरसायकल असण्याचा काय तुझा अहंकार, याला याच्या वाजवण्याचा अहंकार, याला यांच्या गायनाचा अहंकार, मला माझ्या कीर्तनाचा अहंकार, काहींना आपली बायको देखणे याचाच अहंकार. तो आपली पप्प्याची आई, अरे पप्प्याची आई देखणी आहे पण 40 वर्ष. आता सगळ्या माणसांना काय झाला? आता लागला करंट तुम्हाला. काय झालाय? बोलायचा काय झालाय? काय झालाय? अहंकार. बंगल्याचा अहंकार, गाडीचा अहंकार, इस्टेटीचा अहंकार, पदाचा अहंकार, नोकरीचा अहंकार. आता अहंकार हे ज्ञान कमी असण्याचं लक्षण आहे का जास्त? बस फिट बसलं कीर्तन. आता लागला करंट तुम्हाला. म्हणजे तुम्हाला काय कमी आहे? ज्ञान कमी आहे म्हणून तुम्हाला काय आहे? बस फिट बसलं कीर्तन. मग आता तुम्हाला घालवायचं काय? बस फिट बसलं. अहंकार महिला मंडळ अहंकार जाईल तुमचा बंगल्याचा. कधी? सुनबाई जेव्हा नंगातील. जिला सून नाही ना, सून ये कैदी, ती बाई बोलू न देत नाही कोणाला. असं करीन तसं करीन, गपचीप आहे, तू काहीच करीत नाही. आणि सून आली का 1.5 महिन्यात दिंडी कवा निघणार आहे? जिरती. काय काय कोण बोला ना बायको करते. बायको नाही पुढं नीट करून नक्की. कोण म्हणते ज्याला बायको नाही ना ते बायको करीन. बायको आणि आपल्या पुढं नीट करून टाकीन. गपची बस. असाच म्हणायचा तो बाप. तो बाप असाच म्हणायचा. त्यानं सासरवाडीला टपरी टाकली भाऊ. सासरे भाऊ वा वा वा. स्त्री
हो, ती सोपी गोष्ट नाही. कापड दुकानापुढे प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना, प्लास्टिकचं स्टॅच्यू, तरी माणसाची पाहतात. प्लास्टिकचे काय हत्यार. महाराज, महाराजाची भाषा आहे, माझी नाही. स्त्रियांचे संगती नव्हे परमार्थ निश्चिती. हसत हसत जगा. जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, जी गालात असतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत, कणात्या पण हसत नाही, नुसते कणात्या. अरे ईश्वरानं दिलेले देणगे मला सांगा. हवीन तुमच्या डोक्यात माझ्या समोर बसलो कोरोना राहिला का? हसायचं काय? पण घ्या कवा खोकाल. जिरती भाऊ, काहींनी जमिनी इकल्या आणि पुन्हा मुंबईला राहायला गेले. लॉकडाऊन झालं, येड्या बाबा झोपाय आले भाऊ. कोरोना येतो, दीड महिना काहींनी दाढी केली नाही, नाहीच नाही. काहींनी तांब्यात कोळसे घालून इस्त्री केली. आणि लग्न तर पहाटीच. एक जण म्हणला मी उठलो तेव्हा तुमच्या वाट्या वाजत होतो म्हणजे, तेव्हा नवरी गेली. नवरी आली. $90,000 पगारावाला फुकाट तांदूळ घ्यायला रांगे दोघे 3 किलो दे रे. देव येतो, घमेंड लई दिवस चालत नाही. अहंकार कमी करा. काय मध्ये तुमचं? आणि आज तुम्हाला मला सगळ्यांना काय झाला? आपलं उत्तर पार खाणून मुळातून चालू आहे बरं का त्याला. पहिली श्रद्धा, दुसरी भक्ती, तिसरं प्रेम आणि चौथा अहंकार. आणि आज तुम्हाला मला काय झालं? अहंकार. सगळ्यांना अहंकार आहे. गाडी कुत्र्याचा अहंकार आहे, काहीला कुत्र्याचा. आपला टॉमी गाडीत बसतो, टॉमी. बरं ते कुत्रा असं विचित्र आलंय आता एक ढवळं. ते चोर आल्यावर झोपत आहे आणि मालक उठल्यावर भुकत आहे. अशी गंमत होते. काही लोक 5 वाजता बा कुत्र्याला धरून येतात. त्या कुत्र पुढे राहते का माग? कुत्र पुढे, हा पठ्या माग. ते कुत्र्या लोकांना सांगतो याला हिंडून आणतो, हे डोक्यातून गेलंय. ते तुमच्यावर धावलतो म्हणून मी आलोय पुढे. अरे कुत्र्याला साखळी आहे तशी मनाला भजनाची साखळी लावा. आणि कुत्र्यासारखी वासणाऱ्या घरात, अंगणात, शरीरात असणारी वासना बदला. काय मत आहे तुमचं? कुत्र्यासारखी वासना आपल्या शरीरात. ईश्वरासारखी गोजीरवाणी पोरं आहेत. आपल्या दारूच्या व्यसनाबाई त्यांचे शरीर फाटले तर त्यांचे मित्र त्यांना भासतात, तरी आपल्याला लाज वाटत नाही. शिका, शिका. 4थीचं पोरग शाळा भरायला लागली ना महाराज, तर त्याला तांदूळ आणायला जायला शर्ट फाटलाय, पण त्याचा बाप बारला बसून ग्लास लावितोय. लाजा धरा, खरा विचार. 18 वर्षाच्या पोराच्या तोंडाला दारू शोभत नाही. आपण खानदान माणसं आहेत, आभार गाभार नाहीत. हे 96 कुणी खानदान रक्त आहे. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. याच्या तोंडाला क्वार्टर शोभत नाही, याच्या तोंडाला भजन शोभतं. आणि याच्या तोंडाला, याच्या अंगात मारामारी शोभत नाही, याच्या अंगात मुसद्देगिरी शोभते. मारामारी काय शोभते? काय एकमेकाची गच्ची धरून एकाच्या कानपटीत देण्यात मजा आहे? काय तुमची माझी दुश्मनी होण्याची गरज आहे? काय किती दिवस शिल्लक राहिले? काय संघ न्यायचं? कशाची गॅरंटी? का रक्ताची नाते तुटावीत? का प्रेमाचे संबंध तुटावेत? जरा निवांत 1-2 मिनिटं विचार करा. करा बेरा विचार. काय संघ न्यायचं आपल्याला? काय संघ नाही? शोभदा गेलं हा विनोद नाही. का मारामारी व्हावी? का खून व्हावा? का खून व्हावा? का मर्डर व्हावी? का मारामारी व्हावी? याला सगळ्या गोष्टीला कारण आहे अज्ञान आणि शरीरात झालेला अहंकार. खड्ड्यातून मोटरसायकल चालवताना मोटरसायकलवाल्याकडून पाणी उडलं, त्याची चूक आहे. तुम्ही त्याला उचलून आपटता, म्हणजे तुमच्या अंगात झालेला तुमच्या ताकदीचा तुम्हाला काय अहंकार. काय मारामारी व्हावी? का मारामारी व्हावी? का भांडण व्हावं? किती दिवस राहायचंय जगात? याला एकच कारण आहे, अहंकार घालवा. आणि अहंकार घालवायचा असेल तर संतांच्या पायावर लीन झाल्याशिवाय जाऊ शकत नाही. एक पायरीवर आलोय आपण. श्रद्धा वाढली, भक्ती करा. भक्ती वाढली, प्रेम करा. प्रेम वाढलं, अहंकार घालवा. आणि अहंकार घालवायला संतांच्या पायावर जा. कोण? बस संतांच्या पायाशिवाय अंतर. आता संतांच्या पायावर जायला भाग्य लागतं. स्वप्न पडलं, स्वप्नात जनार्दन स्वामी आले. स्वप्न पडलं महाराज आणि स्वप्नामध्ये जनार्दन स्वामी आले. आणि जनार्दन स्वामीने सांगितलं उद्या देवगिरीच्या रस्त्याला ये. स्वप्नात आले एकनाथ महाराजांच्या, उद्या देवगिरीच्या रस्त्याला ये.
एकनाथ महाराज देवगिरीच्या रस्त्याने गेले. जनार्दन स्वामींनी डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं 2-4 दिवसांनी ये. जनार्दन स्वामी आणि दत्त महाराज एकत्र बसले होते. जनार्दन स्वामी आणि दत्त महाराज बसले होते. एकनाथ महाराज गेले आणि त्यांनी असं पाहिलं तर दत्त महाराजांच्या समोर ही कुत्री होती. त्या कुत्रीचं दूध दत्त जनार्दन स्वामींनी काढलं आणि कुत्रीचं दूध काढलं आणि ते एका खापरात चुरलं, भुगा केला आणि त्याच्यात दूध ओतलं आणि ते दोघांनी खाल्लं. एकनाथ महाराजांचा असा भास झाला, आपला गुरु करण्यात चूक झाली. काय कमी पडलं होतं? ज्ञान. काय कमी पडलं होतं? तुमची माझी मारामारी झाली, काय कमी पडलं? ज्ञान. बहिणीनं भावावर दावा लावला, काय कमी पडलं? ज्ञान. बहिणीची भावाची मारामारी कोर्टात गेली, काय कमी पडलं? ज्ञान. प्रियसीनं आपल्याला धोका दिला, काय कमी पडलं? ज्ञान. प्रेम नाही कमी पडलं. प्रेम जळाल्यावर कमी पडत. प्रेम कमी नाही पडत, पण काय कमी पडलं? ज्ञान कमी पडलं. का ही क्वालिटीची नाही तरी आपण चॉईस केली, ज्ञान कुठे? हिची क्वालिटी ही नाहीये. आपण प्रेमात पडलो रे, पुरीच्या प्रेमात पडलो, पण आपण पोरगी पाहून पडायला लागत होतं ना. आपण ऍपवर पडलो, मोबाईल मधल्या ऍपवर पुरीच्या प्रेमात पडलो. आपलं एटीएम मोकळं झालं रे. एटीएम मध्ये वधायला बिडी राहिली नाही. असं पुरींना बोलायला गेलं तर पुरी म्हणते प्यार क्या चीज है, हे इंदुरीकर को क्या मालूम है. पण संपले रे, संपले. काय मत आहे तुमचं? आता याच्यातल्या 80% पोरांना मोबाईल शिवाय झोप येत नाही. पाया पडतो तुमच्या सगळ्या लोकांचा. इंदुरीकरला काय तुम्हाला घोडा लावायचा घोडा, पण पाया पडतो मी तुमचा आहे. तुम्हाला थोडं बोललं पाहिजे. काय मत आहे? बोलणारही तुमचं आहे, ऐकणारे आपले. आम्ही तुम्हाला थोडं तरी बोलायला पाहिजे. काय मत आहे तुमचं? बोलणारा तुमच्यातला आहे, मी फक्त उभा आहे तुम्ही बसले. आपल्या तेवढा फरक आहे, नाही तर मी तुमचा आहे तुम्ही माझे. आणि आपल्या माणसाने थोडं बोललंच पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे? आपला एक 18 वर्षाचा पोरगा जर खून करत असेल तर त्याला कोणीतरी बोलू नये, बोलू नये. आपला एक 18 वर्षाचा पोरगा जर चोराच्या टोळीत सापडत असेल तर त्याला आपण बोलू नये. आपला 18 वर्षाचा पोरगा जर व्यसनाने लवकर मरत असेल तर त्याला आपण सावध करू नये. एका मुलीच्या वागण्यानं जर बापाची, ईश्वरासारख्या बापाची मान खाली होत असेल तर त्याला 4 महिलांनी बोलू नये. जी आईनं दुसऱ्याच्या घरचे भांडे घासून 3 रंगाचं लुगडं नेसली, अरे आईच्या डोक्याचा पदर फाटला तर तिने त्याला लुगडं जोडलं, आणि डोक्याला तेल नव्हतं तर तिने हातावर पाणी फिरवलं आणि दुसऱ्याच्या घरी भांडे घासून मुलीची फी भरली. ती मुलगी जर आईची मान खाली घालत असेल तर त्या मुलीला 4 महिलांनी, 4 महिलांनी बोलू नये. ईश्वरासारख्या बापाने 8वीला या कार्टेलला ऑनलाईनला मोबाईल दिलेत. आपण 8ला मोबाईल घेतोय बापाचा सकाळी आणि रात्री 11ला बापाला देते. हा क्लास चालवतो कवा? किती वाजेपर्यंत घेणार आहे का मोबाईल आहे? रात्री 11 सुद्धा. कारण ते सकाळी मोबाईल घेतोय, केव्हा घेतोय? संध्याकाळी. काय चालू आहे पोराचा? काही ऑनलाईन नाही, काय नाही. मॅडम डिलीट करते, गाणं ऐकत, काही वाचित नाही. काय म्हणते तुला? यांना कशाचा छंद लागला? एक वाक्य सांगतो तुम्हाला. आमदार साहेब आहेत, नगरसेवक साहेब आहे, बाबा सगळेच आपण खुर्च्यांवर बसलेले सगळेच ना. आपल्या आई वडिलांनी आपल्याला श्रीमंती दिली नाही पण संस्कृती दिली. काय म्हणते? आपल्या आई वडिलांनी आपल्याला स्लॅबचं घर दिलं नाही. आपल्या आई वडिलांनी आपल्याला चांगली मोटरसायकल दिली नाही. आपल्या आई वडिलांनी आपल्याला कधी चांगलं हँडशीट दिलं नाही. पण आपल्या आई बापाने आपल्याला जे दिलं ते आपल्याला कधीच कमी पडणार नाही. काय म्हणते तुमचं? आणि आपण आपल्या पोराला सगळं दिलं, कवडीचा फायदा झाला. तू किती आहे? 7वीला. सेमीला आहे तू? हा, चेहरा शेमीचा आहे. ती लगेच लक्षात येत ना, नजरेतून. शेमीचा चेहरा मीडियम असतो. मराठी मीडियम फ्रेश, इंग्लिश मीडियमचा हसत नाही. पण इंग्लिश मीडियमचे पोरं कसे असतात? जाड काचाचा चष्मा. 2 टीचर दिसते त्याला, 2 टीचर. एका वर्गात 2 गुरुजी दिसते त्याला. आणि ते सरला म्हणतो, सर तुम्ही एका विषयाला 2 टीचर कसे काय? पण ते सर म्हणले, पण एका बेंचवर तुम्ही 4 कसे काय? हो, हा सिमिल आहे. आता यांना मोबाईल, 1 मिनिटात सांगू मोबाईलचं. सांगू का पुढे जाऊ? सांगू. तुम्ही मोकळे, मी मोकळाच. आता का आम्हाला काही नाही. आमचे कधी दिवस चांगले येतील असं 2021ला तरी वाटत नाही. या काट्याला काय कशात छंद लागला? मोबाईलचा. एकटच येड्या बाबरीत, मोरीत, तुरीत, कपाशीत, सिमेंटच्या नळीत छंद लागला. छंद लागल्यामुळे याचा तोटा आहे का?
पटलं तर हा म्हणायचं. एक, याच्या डोळ्याची शक्ती कमी झाली. मान्य आहे का बोला? 2, याला मित्र कमी झाले. 3, याचा स्वभाव एकलकोंड्या झाला. 4, याला बसून बसून मणक्याचा त्रास झाला. मान्य आहे का तुम्हाला हे? आणि या 4ही गोष्टीमुळं त्याला संध्याकाळी झोप येईना. कशाचा छंद आहे? मोबाईलचा. त्याच्यामुळे त्याची काय कमी झाली? बोला पटकन. झोप. झोप जर कमी झाली तर शरीरातला स्वभाव चिडचिड्या होतो का सरळ राहतो? चिडचिड्या होतो. झोप कमी झाल्यामुळं याचा स्वभाव चिडचिड्या झाला. याला झोप नाही. मग यानं झोप यावा म्हणून क्वार्टर सुरू केली. साखळी लावून घ्या. अगोदरच खलास व्हायला होतं. त्याच्यात काय प्यायला लागलं? पटापटा बोला. क्वार्टर मुळे आता याची झोप यायला लागली. पण क्वार्टरला काय लागतात? पैसे. मग ते पैसे उपलब्ध व्हायला यानं चोरी सुरू केली. पंप चोर, पेट्रोल चोर, टायर चोर. सध्या पेट्रोल चोर लय उठले. आता त्याला चोरी पचली. म्हणजे पहिलं ते कामातून गेलतच. त्याच्यात ते काय करायला लागलं? क्वार्टर प्यायला लागले. क्वार्टर मुळे ते काय करायला लागलं? चोरी. 2-4 चोऱ्या त्याच्या यशस्वी झाल्या. त्यानं भारीतला मोबाईल बोला ना घेतला. त्याच्यामध्ये त्याला ऍप सापडला आणि ऍपवर दोस्ती केली. म्हणजे पुरीशी. आता दोस्ती कुठं झाली? अरे बोला ना बघ. मोबाईलवर. त्याला ती पोरगी पाहेन नाही, पण प्रेम वाढलं. तिनं ओळखलं हे पागल आहे, लुटाय हरकत. बोला पटकन. नाही, मग लुटल्यामुळे याचं ATM मोकळं झालं. हे कामातून गेलं. प्रेम खरं असं पाहिजे. प्रेम बोला पटकन. प्रेम वाढलं, पैसा गेला. मग पडून जायचं ठरलं. खरे पळून गेले, पैसे संपले. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. याच्या डोक्याच्या बाहेर झालं. यानं तिच्या कामपट्टीत ठेवून दिली. ती तिच्या पहिल्या प्रियकरासंग निघून हा मोका झाला. मोकार एक दिवस प्याला आणि जागेवर मेला. आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकरचं प्रवचन केलं. काय वांग सांगू का डाव्यात नाही? तो कसा मेला याची ओवी नको का ज्ञानेश्वरीत? आणि अशी ऍपवर पोरीनं धोका दिलेले माझ्यासमोर 5-6 बसले आता इथं. लबाड बोलायचं नाही. मी नावा सगळं सांगायला आपलं काम वेगळं. म्हणून कुठून आलतं? गेलं बोबडं सगळं. कुठून आलतं? आपल्या आई वडिलांनी आपल्याला संस्कार दिले, संपत्ती दिली नाही. आपल्याला संस्कार दिले. खोटं बोलला हल्ला, चोरी केली मेलाच तो, आणि शाळा बुडवली मग तर आउटच झाला. बरं घरातले आपल्याला लहानपणी येत पण नव्हतं हानीत. ज्याच्या तडाक्यात सापडलं त्याने हाणायचं. आणि ते हाणणं आज आमदारांना आमदार करू शकलं, इंद्रिकरला महाराज करू शकलं. आमदारांना आमदार करू शकलं, नगरसेवकाला नगरसेवक करू शकलं, इंद्रिकरला महाराज करू शकलं, संतोष महाराजांना मृत्युंगणी करू शकलं. ही सगळी पुण्याई त्या 4 गोष्टीमुळे झाली. तेव्हा खाल्लेला मार, तेव्हा आईबापाने केलेले संस्कार आज कामा आले. मान्य आहे तुम्हाला? मान्य नाही तर आता बसलेले सगळे माणसं खेड्यातलेच आहे. आपल्याला काय होतं लहानपणी? आता ह्या अंगात कार्टे, त्या अंगात कपडे आपल्याला होते पाहायला कधी? 7वी पर्यंत पाटी लिहायची, ती बी खापराची. तिचा साठा फुटेल. खापराची फुडी तर म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची तर पत्र्याची पाटी अशी नमुना होती. थुका लावल्याशिवाय गोठतच नव्हती. होती का नाही? मग आपण काय केलं? थुका लावायचं बंद केलं. पेन्शन खायला सुरुवात केली. आपण खात होतो का नाही? आपण लबाड बोलायचं नाही. बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे खताची कोण? मग तिच्यात काय दप्तर होतं का? कवठ, पोर, चिचा. कमराला काय पट्टी होते का आपल्या? करगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चालवायचा आणि जेवला का आट्टा उतरायचा. लबाड बोलायचं नाही. आणि अंडर पॅन्ट तर 9वी होत नाही. अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी असं उन्हाळ्यात पाणी राहायचं वाड्याला. आपण सगळेजण आंघोळीला कुठं? वड्याला. भोंगळे सध्या वड्याच्या कडाला मंडळी वड्या. बाहेर यायचं आणि वाळून पसरायचं. तापलं का परत पाणी. आणि तवर जर घरचे आले सध्या वड्यालाच
अशी भोंगली गँग पळायची गावात. महाराज जाऊ द्या, 5 पोरांमधली एकाची आई आली तरी 4 पोरं पळत होती. ही आपल्या वेळेस संस्कृती होती. 4 पोरं पळायची, आता आपल्याला मार बसणार. म्हणून तर राजेंद्र पाटील सारखे नगराध्यक्ष, अध्यक्ष आणि आमदार साहेबांसारखे आमदार आहेत आणि आपल्यासारखी माणसं त्या गोष्टी म्हणून उभे आहेत. मग मला स्वप्न पडलं, जनार्दन स्वामी आले आणि कुत्रीचं दूध काढलं. इथं आपण होतो. आणि ते एकनाथ महाराजांनी पाहिलं आणि एकनाथ महाराज आपला गुरु करायला नंबर चुकीचा लागला. काय कमी पडलं? ज्ञान. कम्प्लीट बरोबर आलं ज्ञान. आणि ते पुन्हा ज्ञान येण्यासाठी ते खापर जनार्दन स्वामीने त्यांना धुवायला लावलं आणि धुल्यानंतर अंतकरणात बदल झाला आणि गुरुचा प्रसाद मिळाला आणि आनंदात एकनाथ महाराज म्हटले, सगळे त्रिलोक्य जगत. पण आता शब्दाला आता या शब्दाचा अर्थ काय रे? आता तू 7वीला आता तू करेक्ट. तू मागच्या कितीला आहे? 11वी आर्टला आहे. तू आता आर्टला आहे ना? हा, चेअर आर्टचा आहे. आजी आईच्या आईला काय म्हणतात? आजी. आईच्या आईला काय म्हणतात? आईच्या आईला घाबरू नको, आजी. आणि वडिलांच्या आईला आजी. आजीला वेलांटी पहिली का दुसरी? पहिली का दुसरी? तिसरी. आता ऐका, आजीला वेलांटी दुसरी, पण शब्द नीट आहे का बरं का? जला जर दुसरी वेलांटी असेल तर शब्द होतो आईची आई किंवा वडिलांची आई. पण जला जर पहिली वेलांटी असेल त्याचा अर्थ होतो अभी और इसी वक्त क्विक ऍक्शन इमिजिएटली, ताबडतोब आता. आता आता हे आजा आजी या गोष्टी अजून 5 वर्षाने झिडपीच्या गुरुजीला जर बैलगाडी शिकवायची असली पोराला तर त्याला कागदाची किंवा लाकडाची बनवून आणावं लागेल. याला बैलगाडी म्हणत. हे कोण शिकवणार? गुरुजी. पोरं विचारणार, गुरुजी याला काय चुपत? मग गुरुजी म्हणणार याला बैल चुपत. मग पोरगा विचारणार, गुरुजी एका गाडीला किती बैल चुपत? व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.